नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका महाराणी सईबाई विद्या मंदिर मलाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्या समोर 28वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे बोका आणि कोल्हा. एका वनात एक बोका आणि एक कोल्हा गप्पा मारत बसले होते. त्यावेळी कोल्हा बोक्याला म्हणाला, माझ्यावर जर संकट आले तर माझ्याकडे वाचण्यासाठी अनेक युक्त्या आहेत. मी कसंही निभावून नेईन, पण तुझं कसं काय होणार? बोका त्याला म्हणाला, मला तर बाबा फक्त एकच युक्ती माहीत आहे. मला वाटतं तू मला अजून काही युक्त्या सुचवाव्यात. तेव्हा कोल्हा बोक्याला म्हणाला, आता मला वेळ नाही, असे म्हणून तो तिथून निघून गेला. थोड्याच वेळात एका सिंहाने त्या दोघांनाही पाहिले. बोका लगेच झाडावर चढून गेला, पण कोल्ह्याला काही समजण्याच्या आतच सिंहाने त्याच्यावर झडप घातली. या कथेचं तात्पर्य, दुसऱ्यापेक्षा मी अधिक शहाणा आहे अशी बडाई मारणाऱ्यास त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही. धन्यवाद.